झी 24 तास एक पाऊल पुढे. आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल ना, मी या बोटीवर काय करतोय ते? या बोटीवर मी काय करायला आलोय याचं उत्तर या एपिसोडच्या शेवटी निश्चितच तुम्हाला मिळेल. मात्र काही दिवसांपूर्वी 9 जण जे एकमेकांना ओळखत नव्हते ते या बोटीवर आले. या बोटीतून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि थांबला तो एका बेटावर. मात्र या बेटावर नेमकं या सगळ्यांबरोबर काय घडलं, कुठे गेलेत हे सगळे, हेच जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या या शो मधून आपण करणार आहोत. अशाच एका बेटावर. मगाशी ज्या प्रकारे मी म्हणालो होतो की अशाच एका बेटावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी 9 जण एकमेकांना भेटतात जातात. मात्र आता आपल्या बरोबर फार कमी लोक आहेत. यांनी इतरांना कुठे टाकलंय ते आपल्यालाही माहिती नाही. आणि मी म्हणालो होतो ना की एपिसोडच्या शेवटी आपल्याला कळणार आहे की बेटावर नेमकं काय झालं ते. अंकुश पासूनच सुरुवात करूया. खरं तर अंकुश, इतक्या सगळ्या जणांना तुम्ही या बेटावरून घेऊन गेलेला होता, म्हणजे बेटापर्यंत घेऊन गेलेला होता या बोटीतून. नेमकं काय घडलं त्या ठिकाणी? 9 आम्ही अनोळखी माणसं आणि या किंवा त्या कारणावरनं आम्हाला तिथे बोलवलं बेटावर. आणि एका मागोमाग एक अशा घटना घडत गेल्या की ज्या तुम्हाला थिएटरमध्ये येऊनच बघाव्या लागतील. अशाच एका बेटावर. पण कायमच एक चॉकलेट हिरो म्हणून तुझ्याकडे बघितलं जातं आणि नंतर कॉमेडी किंग म्हणून यांना बघितलं जातं. मधुराला आपण कायमच एक चतुरस्त्र अभिनेत्री असं म्हणून बघितलेलं आहे. तर अनेक कॅरेक्टर्स मधून यतींना देखील पाहिलेलं आहे. का सगळ्यांना वाटलं की हा सिनेमा करावा? कारण सगळ्यांना हँडल करणं लीनालाही तितकंच कठीण गेलेलं असणार आहे. मात्र प्रत्येकाचा तुमचा एक जॉनर आहे. का केला सिनेमा? नाही, ही बेसिकली जी कास्ट जमा केली होती, मला जेव्हा सांगितलं की मधुरा, संजय मोने, कमलेश सावंत, अंकुश, मंगेश, सई तावणकर, हे सगळेजण अशी एकत्र कास्ट आहे. म्हटलं वा वा, खूपच मजा येईल शूटिंग करायला. कारण सगळेच आपल्या लेवलला खूपच सशक्त असे ॲक्टर्स आहेत. आणि जरी मी संजय नार्वेकर आणि संजय मोने जरी कंटेम्पररीज असलो आणि मुलं लहान असली तरी आमच्यासमोरच मोठी झालेली आहेत. आणि त्यांच्यातली जी कला आहे त्या कलेला मॅचिंग असं आजच्या लेवलला आम्हाला जाऊन ती ॲक्टिंग करावीशी वाटली आणि करायची होती. आणि म्हणून ही कास्ट आवडल्यामुळे मी तरी कास्टिंगसाठी चूज केलं. कारण कथा जी आहे ती ऑफकोर्स आगाथा क्रिस्टीची अँड देन देअर वर नन नावाची कथा आहे. तर त्याच्यावर अनेक व्हर्जन्स त्याच्या झालेल्या आहेत. मीही काही 1-2 बघितले आहेत. पण ही एक वेगळी निर्माण होईल, हा चित्रपट वेगळा होईल याची खात्री होती. कारण ही कास्ट तशी होती. आणि आमच्या प्रोड्युसर जे आहेत लीनाताई, त्यांना 100त 101 मार्क आहेत नक्की ही अशी कास्ट एकत्र करण्याकरता. मधुरा, तुझ्याकडे येतोच आहे मी. मात्र संजय, आतापर्यंत सगळ्यांना खूप हसवलंय, बऱ्याच जणांना घाबरवलं पण आहे. पण स्वतः घाबरताना दिसणारच की पुन्हा या सगळ्यांना घाबरवायचं काम केलं? नाही, हे मी सांगणार नाही. कारण मग ते सांगितलं तर कळेल मग सिनेमा काय आहे. तर हा सिनेमा का केला? जसं यतीने सांगितलं, आगाथा क्रिस्तीची फेमस कथा आहे, जुनी आहे. त्याच्यावरून अनेक भाषेत सिनेमे झाले. आज मराठीत त्या भाषेत होते म्हटल्यानंतर निश्चितच आमच्या प्रोड्युसरचा मला अभिमान वाटला. कारण एवढ्या मोठ्या विषयाला हात घालणं, बरं हात घातल्यानंतर तो सिनेमा त्या लेवलवर आणून ठेवणं ही फार मोठी गोष्ट आहे. कारण त्याच्याकरता खूप आर्थिक सहाय्य लागणार होतं. तर कुठेही तडजोड न करता ते कम्प्लीट जेवढं पाहिजे सिनेमाला तेवढं पूर्ण दिलेलं आहे. प्लस माझा रोल, मी जेव्हा रोल वाचला तेव्हा त्यात गंमत होती की दरवेळेप्रमाणे नुसतं हसवायचं किंवा घाबरवायचं किंवा रडवायचं असं नाही. त्याच्यात वेगवेगळ्या शेड्स आहेत. कधी हसवायचं आहे, कधी घाबरवायचं आहे, कधी घाबरायचं आहे, कधी वेगवेगळ्या अशा शेड्स आहेत. त्या मला त्या रोलमध्ये दिसल्या शेड्स. प्लस टीम अख्खी, हे सगळंच चांगलं होतं. त्यामुळे साहजिकच तो ग्रॅब केला मी जवळजवळ. बरं मधुरा, बेटावरती जाऊन लोक खरं तर मजा मस्ती करतात. मात्र तुला हा रोल का करावा असा वाटला? आणि ज्यावेळेला प्रोमो आम्ही सगळ्यांना बघतोय, काहीतरी सस्पेन्स त्याच्यात दिसून येतोय, रहस्यपट आहे हे तर कळूनच येतं. मात्र का? मला असं वाटतं की मगाशी जसं म्हणालात तसं की सगळ्यांनाच आपले जॉनर सोडून एकत्र इथे यावंसं वाटलं. कारण काहीतरी वेगळं करायला मिळेल, एका वेगळ्या विषयाच्या चित्रपटाचा आपण भाग होऊ. आणि मला असं वाटतं की प्रत्येक सिनेमातनं आपणही काहीतरी शिकत असतो, आपणही काहीतरी घेऊन पुढे जात असतो. आणि असा रोल आहे, ह्यातनं मला खूप शिकायला मिळालं, ह्याच्यासाठी मी खूप अभ्यास केला, असं कोणीच केलं नाही. पण तरीही
जेव्हा सिनेमा पूर्ण झाला तेव्हा आम्हाला नक्कीच एनरिच करणारा हा सिनेमा होता आणि त्यामुळे एवढे सगळी छान कास्ट, उत्तम प्रोड्युसर, कारण संजय म्हणाला तसं की आम्हाला कधी कसलीच ददात कुठल्याही बाबतीत या चित्रपटात नव्हती. त्यामुळे काम करण्याचा आनंद, समाधान हे जेव्हा कुठल्याही कलाकाराला मिळतं तेव्हा तो तिथे रमतोच. त्यामुळे ते बेट असू दे, यॉट असू दे, नाही तर काही असू दे, पण त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही सगळ्यांनी मिळून खूप मजा केली आणि एक चांगला चित्रपट आमच्या नावावर सगळ्यांच्याच अजून एक ऍड झाला असं मला वाटतं. नक्कीच आपण प्रोड्युसरकडे जाऊयात आता. खरं तर लीना, या सगळ्यांना प्रत्येकाचा एक आपला जॉनर आहे, प्रत्येकाची स्वतःची अशी एक ओळख आहे, सगळ्यांना एकत्र आणलं. मात्र आता सिनेमा रिलीज होण्याच्या आधीच गुमनाम बरोबर देखील आता त्याचं जे कम्पॅरिझन व्हायला सुरुवात झालेली आहे, त्याविषयी काय सांगाल? नाही, गुमनाम बरोबर त्याचं कम्पॅरिझन होत आहे हे मान्य आहे मला, पण 60 स्टोरीज त्याच्या प्रत्येक भाषेमध्ये, मग ते जर्मन असू दे, लंडन असू दे, कुठल्याही भाषिक त्या देशात त्या प्रकारच्या स्टोऱ्या ह्या झालेल्या आहेत सगळ्या. आणि त्याची गंमत अशी झाली की जेव्हा माझ्याकडे खूप या कथा आलेल्या होत्या, पण मला का नको, मग आपण कुठे बजेटसाठी कमी पडतोय का किंवा तांत्रिकदृष्ट्या कमी पडतोय का, तर नाही, आपण हे करू शकतो आणि हे पाऊल कोणतरी उचलणार होतं, तर मी का नको. तो प्रश्नचिन्ह होता की गुमनाम नंतर आपल्याला जर मराठीत एखादा चांगला बजेटचा पिक्चर करायचा तर आपण का नको, म्हणून मी तो प्रयत्न केलेला आहे आणि त्या धर्तीवर तो चित्रपट नेऊन ठेवलेला आहे. आता प्रेक्षक मायबाप आहेत आपले, ते ठरवतील काय करायचं ते. कुणीतरी आपल्या सगळ्यांना सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतो. इतकं प्लॅनिंग करणारा माणूस साधा सुद्धा नसतो. गुमनाम बरोबर करते, दादरावर नाच असा स्पॅनिश एक सिनेमा, त्याच्यावर कम्पॅरिझन करते. काय कुठला काय दाद्रावरनास असा स्पॅनिश त्याच्यावरच केलेलं आहे. त्याच्याशी कम्पॅरिझन होईल कदाचित. झी 24 तास, एक पाऊल पुढे.